नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। बीम्समध्ये एमआरआय साठी महिनाभर वेटिंग, एकाच मशीनवर रुग्णांचा वाढता ताण, दुसऱ्या एमआरआय मशीनची तातडीने मागणी। आसिफ सेठ यांच्या हाती बुडाची सूत्रे, मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार, बेळगावच्या विकास कामांना मिळणार वेग। केसरेकर दाम्पत्याच्या हत्येने खानापुरात संतापाचा उद्रेक, आरोपीला फाशीची मागणी करत निघाला विराट मोर्चा, 2 मुलांच्या मदतीसाठी मदत निधी उभारणार। आसिफ सेठ यांचा मास्टर प्लॅन तयार, 55 गावांसह बेळगावच्या विकासाला मिळणार नवी दिशा, बेकायदेशीर लेआउटवर कारवाईचा इशारा। सावगावच्या कलमेश्वर मंदिरात धाडसी चोरी, 55 किलोचा मौल्यवान मुखवटा, 25 किलोची घंटा लंपास, चोरट्याच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू। गोकुळच्या रणांगणाआधी राजकीय हालचालींना वेग, सतेज पाटलांची शिवाजीराव पाटलांशी भेट, भेटीमागे नेमके राजकीय गणित काय? बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव, विजया दक्षता हॉस्पिटल। 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा, सर्व एकाच ठिकाणी। अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा, सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात। आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव। संपर्क 7353641444। विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगावच्या बीम्स रुग्णालयातील आरोग्य सुविधेवर रुग्णसंख्येचा वाढता ताण आता स्पष्टपणे जाणवत आहे। एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असून त्याचा थेट परिणाम उपचारांवर होत आहे। खासगी रुग्णालयांचा मोठा खर्च पाहता या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। बेळगावच्या बीम्स रुग्णालयातील एकमेव एमआरआय मशीनवर वाढत्या रुग्णसंख्येमुळे मोठा ताण आलाय। त्यामुळे एमआरआय स्कॅनिंगसाठी रुग्णांना 15 दिवसांपासून महिनाभरापर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे। बेळगावसह बागलकोट आणि गोवा येथूनही मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी बीम्समध्ये येतात। त्यामुळे एकाच मशीनवर रुग्णांचा भार वाढलाय। त्यातच एमआरआय अहवाल मिळण्यासही विलंब होत आहे। त्यामुळे उपचार रखडत आहेत। खासगी रुग्णालयात एमआरआय स्कॅनिंगसाठी 6 ते 12 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो। त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी बीम्सचाच आधार आहे। रुग्णांची गैरसोय दूर करून उपचारांना गती देण्यासाठी बीम्समध्ये तातडीने दुसरे एमआरआय मशीन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे। बेळगाव उत्तरचे काँग्रेस आमदार आसिफ सेठ यांनी बेळगाव नगर विकास प्राधिकरण अर्थात बुडा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे। कर्नाटक सरकारच्या नगर विकास विभागाने 27 ऑगस्ट 2026 रोजी याबाबत अधिकृत आदेश जारी केला। पदभार स्वीकारताना समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। यावेळी मावळते अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे तसेच माजी मंत्री व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली। आसिफ सेठ यांच्या आगमनावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला। त्यामुळे बुडा कार्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले। गेल्या 2.5 वर्षांपासून बुडा अध्यक्षपदाची जबाबदारी उत्तमपणे लक्ष्मणराव चिंगळे हे सांभाळत होते। दरम्यान अध्यक्षपदासाठी वाल्मिकी समाजाचे नेते राजशेखर तळवार यांच्या नावाचीही चर्चा होती। मात्र अखेर राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांची नियुक्ती केली। मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आसिफ सेठ यांना बुडा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। सरकारच्या या निर्णयामुळे आगामी काळात बेळगावच्या नगर विकासाशी संबंधित कामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आता बुडा अध्यक्ष म्हणून आसिफ सेठ यांच्या कार्यकाळात बेळगावच्या विकासासाठी कोणते निर्णय घेतले जातात आणि कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।
केसरेकर दाम्पत्याच्या हत्येने खानापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या हत्याकांडाच्या निषेधात हिंदू संघटनांनी आज विराट मोर्चा काढत आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. मोर्चामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. यावेळी पीडित कुटुंबासाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे खानापूर तालुक्यातील हेब्बाळचे रहिवासी मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ खानापुरात विराट मोर्चा काढण्यात आला. हिंदू संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. खानापूर येथील महालक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा तहसीलदार कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रमुख आरोपी फरीद अब्दुल शेख याच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. मोर्चात आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. दरम्यान केसरेकर दाम्पत्याच्या 2 लहान मुलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी खानापूर तालुक्यातील नेते आणि नागरिकांच्या माध्यमातून मदत निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगाव शहर आणि आसपासच्या 55 गावांचा समावेश असलेल्या नवीन मास्टर प्लॅनला मंजुरी देणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हे नूतन बुडा अध्यक्ष आसिफ सेठ यांच्या समोरील मोठं आव्हान आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विकास कामे हाती घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच बुडा हद्दीतील बेकायदेशीर लेआउटवर कडक कारवाई तर कायदेशीर लेआउटला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नूतन बुडा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आसिफ सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या आगामी कामांची दिशा स्पष्ट केली. बेळगाव शहर आणि आसपासच्या 55 गावांच्या विकासासाठी नवीन मास्टर प्लॅन महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. आपण आमदार झाल्यापासून शहरात अनेक विकास कामे केली असून विकासाचा धडाका सुरू ठेवला आहे. आपल्या कामाची दखल घेऊन पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास दाखवत बुडा अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे आसिफ सेठ यांनी सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बुडा हद्दीत अनेक नवीन विकास कामे हाती घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी नवीन मास्टर प्लॅनला मंजुरी आणि त्याची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे. बुडा कार्यक्षेत्रातील बेकायदेशीर लेआउटवर कडक कारवाई केली जाईल तर बेकायदेशीर लेआउटला प्राधान्य दिलं जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सावगाव येथील श्री कलमेश्वर मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्याने मंदिरातील तब्बल 55 किलो वजनाचा मुखवटा, 25 किलोची घंटा, समई, अँप्लिफायर आणि महाप्रसादासाठी वापरण्यात येणारी भांडी असा मौल्यवान मुद्देमाल लंपास केलाय. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केलाय. सावगाव येथील श्री कलमेश्वर मंदिरात गुरुवारी सकाळी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांच्या माहितीनुसार रात्री 2च्या सुमारास चोरट्याने मंदिरात प्रवेश केल्याचा संशय आहे. चोरट्याने मंदिरातील सुमारे 55 किलो वजनाचा मौल्यवान कलमेश्वराचा मुखवटा आणि 25 किलो वजनाची घंटा लंपास केली. याशिवाय समई, अँप्लिफायर तसेच महाप्रसादासाठी वापरण्यात येणारी भांडीही चोरीला गेली आहेत. गुरुवारी सकाळी चोरीचा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे. मंदिरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याने सावगाव परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. चोरीचा लवकरात लवकर छडा लावून आरोपीला अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणातील चोरट्यापर्यंत पोलीस कधी पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात पडद्यामागील हालचालींना वेग आलाय. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. विशेषतः चंदगडमधील एका भेटीने अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. या भेटीमागचं नेमकं राजकीय गणित काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी चंदगड दौऱ्यात आमदार शिवाजीराव पाटील यांची इनाम सावर्डे येथील निवासस्थानी भेट घेतली. यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी सतेज पाटील यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
त्यानंतर चंदगडमध्ये शिवाजीराव पाटील यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत चंदगड आजरा परिसरातील ठरावधारकांचे मतदान महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या भागातील राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवण्यासाठी सतेज पाटील यांच्या भेटीगाठी सुरू असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे गोकुळ निवडणुकीपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धारवाडच्या जन्नतनगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. सिलेंडरचा वापर सुरू असताना अचानक स्फोट झाला. या घटनेचा थरारक क्षण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळल्याची माहिती समोर आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर वापरताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. गॅस गळतीचा संशय आल्यास तात्काळ रेग्युलेटर बंद करून सुरक्षित अंतर ठेवावे आणि संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. तसेच गॅस सिलेंडर हाताळताना सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य द्यावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. कलाश्रीच्या 5व्या योजनेत सहभागी व्हा आणि बना लाखो रुपयांच्या बक्षिसांचे भाग्यवान विजेते. फक्त रुपये 500 भरून 5,000ची खरेदी करा किंवा रुपये 10,000ची एफडी कलाश्री सोसायटीत करा आणि जिंका तब्बल 20 लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे. यामध्ये महिंद्रा 15 HP ट्रॅक्टरसोबत 1.5 लाख रुपये रोख, क्विड कारसोबत 1.5 लाख रुपये रोख, बैलजोडी किंवा रुपये 1 लाखांचे कॅश वाउचर, 1 लाखाची एफडी याशिवाय इतर अनेक आकर्षक बक्षिसे. लकी ड्रॉ 30 ऑगस्ट 2026 रोजी. स्थळ शगुन गार्डन येथे. तर आजच भेट द्या. ओम साई इंडस्ट्रीज, कलाश्री बम अँड स्टील फर्निचर, कलाश्री टॉवर, शगुन गार्डन समोर, खानापूर रोड, उद्यमबाग, बेळगाव. संपर्क 9480017217 किंवा 9686640599. नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने तेथे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईनची व्यवस्था केली आहे. कर्नाटकातील कोणताही नागरिक बेपत्ता अथवा मृत झाल्याची माहिती मिळाल्यास त्यांचा शोध घेऊन आवश्यक मदत तसेच सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती माजी मंत्री आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गरज भासल्यास बचाव कार्य व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले. रायबाग तालुक्यातील विविध तलावांची केपीसीसीचे सरचिटणीस महावीर मोहिते आणि मंत्र्यांचे निकटवर्तीय शिवणगौडा पाटील यांनी पाहणी करून पाणी साठ्याचा आढावा घेतला. यड्राव, नंदीकुरळी, मेखळी, बुधिहाळ, देवणकट्टी, माविनहोंड व भेंडवाड येथील तलावांची पाहणी करण्यात आली. यड्राव तलावाचे पूजन करून ओटी अर्पण करण्यात आली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठा सुरू राहील तसेच तालुक्यातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरले जातील अशी ग्वाही महावीर मोहिते यांनी दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने महावीर मोहिते व शिवणगौडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. टिळकवाडीतील 3ऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलाखालील रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना वाहतुकीस त्रास सहन करावा लागत आहे. आठवडाभरापूर्वी चिपिंग टाकून करण्यात आलेली तात्पुरती दुरुस्ती पावसामुळे उखडली आहे. डीमार्ट कॉर्नरजवळील खड्ड्यांमुळे वाहन चालकांची गैरसोय होत असून वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी दुरुस्ती होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 4 महिन्यांपूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडल्याने कामाच्या दर्जावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सदर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तवंदी येथील डोंगरात हरळी साखर कारखान्यातील कामगार मोहम्मद खलीफ वय 52 याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून तसेच दगडाने ठेचून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सरकारी आडाजवळ सुमारे 500 फूट आत मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांनी निपाणी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू असून सीसीटीव्हीच्या आधारे पुणे व सातारा येथे पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान तिघांना ताब्यात घेतल्याचे समजते. अधिक तपास सीपीआय BS तळवार व उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी करत आहेत.
माजी पंतप्रधान मंत्री HD देवेगौडा यांच्या पत्नी श्रीमती चन्नम्मा यांचे नुकतेच निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकाक मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेंगळुरूतील पद्मनाभनगर येथील HD देवेगौडा यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिवंगत चन्नम्मा यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच देवेगौडा यांचे सांत्वन करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सामील असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी देवेगौडा यांच्या प्रकृतीची आणि कुशलतेची विचारपूस केली. बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी विवेकानंद कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड भालकी येथे किशनराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ॲडव्होकेट भास्कर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आवश्यक शिक्षकांची पदे मंजूर करावीत व शासकीय अशासकीय कार्यालयांच्या फलकांवर मराठीत नावे लावावीत या मागण्यांवर चर्चा झाली. ॲडव्होकेट भास्कर कुलकर्णी, विठ्ठलराव पाटील, राम रावणगावे, किशनराव पाटील, विठ्ठलराव बागडे यांच्यासह इतर मान्यवरांनी आपली मते मांडली. चंदगड तालुक्यातील महिपाळ गडावरील उंच कड्यावरून सुमारे 20 फूट कोसळलेली कार झुडपात अडकल्याने त्यातून प्रवास करणारे बेळगावचे तिघे प्रवासी तरुण सुदैवाने बचावल्याची घटना घडली आहे. महिपाळ गड ते देवरवाडी रस्त्यालगत सुमारे 100 मीटर अंतरावर असलेल्या उंच कड्यानजीक कार पार्क करून कारमध्येच तिघे तरुण बसले असता कार अचानक उतारावरून खाली घसरली. कड्याची खोली शेकडो फूट असून देखील कार अवघ्या 20 फुटांवर झाड्या झुडप्यांमध्ये अडकल्याने तिघांचा जीव वाचला. घटनास्थळावरून तिघेही तरुण कारमधून बाहेर आल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने सदर कार वर काढण्यात आली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये मद्याच्या बाटल्या आढळल्याने स्थानिकातून संताप व्यक्त करण्यात आला असून तिघांनी मद्यप्राशन केल्याचा संशय आहे. मद्याच्या नशेत नियंत्रण सुटल्याने कार कड्यावरून कोसळल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. पाटणे वन परिक्षेत्रातील खालसा म्हाळुंगे येथील मलगड परिसरात वन्यजीवांची शिकार करून मांस शिजवले जात असल्याचा प्रकार वन विभागाच्या रात्रीच्या गस्तीवेळी उघडकीस आला. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत जिवंत कासव तसेच साळींदराची शिकार केल्याचे पुरावे आढळून आले असून सुमारे 1,98,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुंडलिक गुरव, देवाप्पा कुलम, रामलिंग गवस आणि तुकाराम गावडे यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 2 आरोपी फरार असून वन विभागाकडून त्यांचा शोध सुरू आहे. विजापूर येथील ज्येष्ठ पत्रकार परशुराम शिवशरण यांच्या घरी जाऊन धमकी दिल्याच्या आरोपावरून कथित तांदूळ चोरांविरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कर्नाटक पत्रकार संघ, आम आदमी पक्ष आणि अखंड कर्नाटक शेतकरी संघाच्या वतीने विजयपूर जिल्हाधिकारी डॉक्टर आनंदके यांना निवेदन देण्यात आले. पत्रकारांना निर्भीडपणे काम करता यावे यासाठी आरोपींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रभावी कायदा लागू करावा अशी ही मागणी करण्यात आली. यावेळी कानिपचे जिल्हाध्यक्ष अशोक यडहळ्ळी, सरचिटणीस इंदू शेखर मनूर यांच्यासह समस्त पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते. यरगट्टीहून बेळगावकडे भरधाव वेगाने मोटारसायकल चालवताना झालेल्या अपघातात लक्ष्मण तळगेरी व 21 यांचा जागीच मृत्यू झाला. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:45च्या सुमारास मेकळमर्डी गावाच्या हद्दीत बागलकोट बेळगाव मार्गावर हा अपघात झाला. वाहनावरील ताबा सुटल्याने लक्ष्मणची समोरून येणाऱ्या वाहनाला जोराची धडक बसली. या अपघातात कपाळाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी नेसर्गी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहरातील जुन्या बाजार परिसरात कुलकर्णी कापड दुकानाजवळ उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागून कार पूर्णपणे जळून खाक झाली. ही कार देवर हिप्परगी तालुक्यातील मार्कपनळी गावातील आनंद इजेरी यांच्या मालकीचे असून चालक चंद्रकांत वाळी यांनी ती दुकानाजवळ उभी करून तेथून निघून गेल्यानंतर काही वेळातच आग लागली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ अध्यक्ष दिलीप कुंभोजकर यांचा मराठी भाषा प्रेमी मंडळ बेळगावतर्फे रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात येणार आहे. कॉलेज रोडवरील महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूलच्या सभागृहात सकाळी 11:30 वाजता हा सन्मान सोहळा होईल. मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला प्राध्यापक आनंद मेनसे, प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सत्कार समारंभानंतर दुपारी 1:30 ते 2:30 या वेळेमध्ये भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी भाषा प्रेमी मंडळाचे पदाधिकारी बापूसाहेब देसाई, कुमार पाटील आणि प्रभाकर हलगेकर यांनी केले आहे. विजापूर जिल्ह्यातील बसवंत बागेवाडी तालुक्यातील हुविन हिप्परगी येथे 4 मुखवटाधारी चोरांनी मध्यरात्री दुकानांचे शटर तोडून चोरी केली. रईत संपर्क केंद्र, खाजगी खत दुकान आणि हार्डवेअर दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून 4ही चोरटे चोरी करताना स्पष्टपणे दिसत आहेत. घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून बसवंत बागेवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. टिळकवाडीतील 3ऱ्या रेल्वेगेट उड्डाणपुलावरील पथदीप बंद असल्याने वाहनचालकांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून अनगोळमधील 4थ्या रेल्वेगेट उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे. सायंकाळनंतर उद्यमबाग, मच्छे, मजगाव व अनगोळकडून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण होत आहे. पथदीप तातडीने सुरू करून खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालकातून होत आहे. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.